आपण मार्केटमध्ये मिळणारी महागडी रेसिपी आज आपण करणार आहोत, जी की लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळीपर्यंत सर्वांनाच आवडते. चवीला अप्रतिम लागते आणि बनवायला सुद्धा तितकी सोपी आहे. नमस्कार, मी सुरेख आणि देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, ही कुरकुरीत रेसिपी करण्यासाठी या ठिकाणी मी हे लाल बटाटे घेतलेले आहे. बघू शकता अशा प्रकारचे हे बटाटे असतात. हलका असा लालसर रंग असतो ह्या बटाट्यांचा. तुम्हाला भाजी मार्केटमध्ये कुठेही सहज हे बटाटे उपलब्ध होतील. घेतलेले बटाटे आधी स्वच्छ धुतलेले आहे. त्यानंतर आपल्याला हे बटाटे सोलायचे आहे. बघू शकता या ठिकाणी मी काही हे 6 ते 7 बटाटे सोलून घेतलेले आहे आणि बटाटे सोलल्यानंतर स्वच्छ आपल्याला धुवायचे आहे. बटाटे धुतल्यानंतर सुरी घेतलेली आहे. तर या ठिकाणी मी थंबनेलमध्ये सांगितल्याप्रमाणे खिसणीचा वापर न करता अशी मस्त आपण कुरकुरीत रेसिपी करत आहोत. सुरी ही प्रत्येकाकडे असतेच, तर सुरीने अशा प्रकारचे या आपल्याला स्लाइड करायचे आहे. अशा प्रकारे पातळ पातळ स्लाइड ह्या बटाट्याचे मी करून घेते. तुम्हाला जर का लाल बटाटा नाही मिळाला तर शिमला बटाटा सुद्धा तुम्ही वापरू शकता. शिमला बटाट्याची सुद्धा ही रेसिपी अशी छान होते. ही रेसिपी बनवायला एवढी सोपी आहे ना, तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट कराल. आणि लहान मुलांना तर इतकी आवडते ना ही रेसिपी, खूपच जास्त प्रमाणामध्ये आवडते. लहान मुलांनाच नव्हे तर आपल्याला सुद्धा ही रेसिपी खूप आवडीची आहे. अशा प्रकारचे स्लाइड झाल्यानंतर या स्लाइड 4 ते 5 अशा प्रकारे एकावरती एक ठेवायची आहे आणि त्यानंतर अगदी बारीक बारीक आपल्याला ह्या स्लाइड कट करायचे आहे. बघू शकता अशा प्रकारचा हा खीस तयार होत आहे. जितकं बारीक आपल्याला शक्य असेल चिरणं तितके बारीक हे चिरायचं आहे. पण खूप जास्त बारीक सुद्धा चिरू नका, नाहीतर तळताना एकमेकाला चिटकेल. बघू शकता अशा छान प्रकारे आपण हे बटाटे चिरून घेतलेले आहे. अशाच प्रकारे राहिलेले बटाटे सुद्धा मी चिरून घेते. बघू शकता मैत्रिणींनो, आहे ना अतिशय सोपी पद्धत. फक्त बटाट्याची साल काढायची आहे, बटाटे धुवायचे आहे, त्याचे स्लाइड करायचे आहे आणि त्यानंतर स्लाइड एकावरती एक ठेवून अशा प्रकारे चिरायचे आहे. आता या ठिकाणी मी काही बटाटे हे चिरून घेतलेले आहे, म्हणजे बटाट्याचा खीस केलेला आहे. त्यासोबतच तेल सुद्धा तापायला ठेवलेलं होतं. तेल कडकडीत छान असं तापलेलं आहे आणि गरम तेलामध्ये अशा प्रकारे हा खीस टाकायचा आहे. आता तुम्ही घेतलेली कढई ज्यानुसार असेल तितक्या प्रमाणामध्ये खिसा टाकायचा आहे. साधारण एक वाटीभर इतका खीस या तेलामध्ये मी टाकला. मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मोठीच ठेवा, म्हणजे पटकन हा तळला जातो. बघू शकता साधारण 80 ते 85% खीस हा तळून झालेला आहे. त्यानंतर ह्या वाटीमध्ये थोडंसं पाव चमचा मीठ आणि 2 चमचे पाणी असं हे मिश्रण करून घेतलेलं होतं मिठाचं, आणि ते पाणी आपल्याला टाकायचं आहे साधारण अर्धा चमचा. म्हणजे या रेसिपीवरती मीठ टाकायची वरतून गरज नाही. मस्त छान खारटपणा सुद्धा येतो. आता पाण्याचे जे बुडबुडे होते ते पूर्णपणे कमी झालेले आहे आणि हा चिवडा मस्त असा कुरकुरीत झालेला आहे. त्यानंतर झाऱ्याने अशा प्रकारे तेल निथळून आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. ही उपवासाची रेसिपी आहे किंवा अशी सुद्धा तुम्ही खाऊ शकता. चहा सोबत नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता. अशाच प्रकारे केलेला खीस सुद्धा आपल्याला तळायचा आहे. पुन्हा तेल थोड्या वेळासाठी गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये पुन्हा हा खीस आपल्याला टाकायचा आहे. आणि मऊ असताना अजिबात काढायचा नाही. असा अधूनमधून जरी ढवळला ना तरी सुद्धा चालतो. आणि असा अर्धवटपेक्षा जास्त तळून झाला का त्यामध्ये पुन्हा मी पाणी घालते. थोडंसं मिठाचं पाणी आहे. तर तुम्ही उपवासाला जे मीठ खात असाल, सेंधं मीठ किंवा साधं मीठ, त्या मिठाचं पाणी करू शकता तुम्ही. आणि ते पाणी टाकायचं आहे. साधारण अर्ध्या मिनिटापर्यंत पाणी टाकल्यानंतर तळून घ्यायचं आहे खीस. पूर्णपणे पाण्याचे बुडबुडे हे कमी होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतरच मग तेलाच्या बाहेर खीस काढायचा आहे. तुम्ही डायरेक्टली झाऱ्याचा सुद्धा वापर करू शकता, मी आधी दाखवल्याप्रमाणे, किंवा अशा प्रकारे झाऱ्यावरती काढून घ्या, म्हणजे यामध्ये अजिबात तेल राहत नाही. बघू शकता रंग सुद्धा एकदम छान असा आलेला आहे. कुठेही खिसणीचा सुद्धा वापर करायची गरज नाही. तुमच्याकडे जर का जाड खिसणी असेल अशा प्रकारची खीस करायची तर डायरेक्ट बटाटा तुम्ही खिसणीवरती खिसून घेऊ शकता. आता बटाट्याचा खीस हा तळून झालेला आहे.
त्यासोबतच अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे सुद्धा तेलामध्ये घालते आणि गॅस बंद करायचा आहे. मस्त बंद गॅसवरती खरपूस असे हे शेंगदाणे तळले जातात. शेंगदाण्यांना थोडा हलका लालसर रंग आला का मग तेलाच्या बाहेर काढायचे आहे. तेल गरम असल्यामुळे त्या गरम तेलामध्येच हे शेंगदाणे तळले जातात. मस्त असे खमंग हे तळले गेलेले आहे. तेलाच्या बाहेर काढते. संपूर्ण तेल हे निथळलेलं आहे. तुम्ही यासोबतच खोबऱ्याच्या बारीक स्लाइड करून सुद्धा तळून घेऊ शकता. मी फक्त शेंगदाणे तळलेले आहे. आता या शेंगदाण्यांवरती थोडंसं मीठ आणि आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे. तुम्ही जर का उपवासाला खात असाल तर फक्त मीठ आणि मिरची पावडर टाका आणि उपवासाच्या व्यतिरिक्त तुम्ही फक्त चिवडा म्हणून ही रेसिपी वापरत असाल तर यामध्ये थोडासा कढीपत्ता तळून घ्या आणि वरतून थोडा चाट मसाला सुद्धा वापरू शकता किंवा आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता. म्हणजे चवीला आंबट गोड तिखट अशी चवीचा हा मस्त चटपटीत आपला चिवडा तयार होतो. बघू शकता फक्त 4 बटाट्यांचा हा चिवडा मी तुमच्यासमोर करून दाखवलेला आहे. किती जास्त झालेला आहे. आपण जर का मार्केटमध्ये हा चिवडा विकत घ्यायला गेले पोटॅटोचा भरपूर वेगवेगळ्या नामांकित कंपनीचा अशा प्रकारचा हा चिवडा आपल्याला पॅकेटमध्ये मिळत असतो. खूप जास्त प्रमाणामध्ये महाग मिळतो. अतिशय स्वच्छतेने आपण घरी हा चिवडा करू शकतो. बघू शकता मस्त असा कुरकुरीत हा चिवडा झालेला आहे आणि चवीला सुद्धा खूप छान असा झालेला आहे. तर मैत्रिणींनो, जर का तुम्ही एक वेळेस हा बटाट्याचा चिवडा तुम्ही घरी कराल ना, कधीच मार्केटमधून विकत आणणार नाही. बनवायला इतका सोपा आहे आणि चवीला तर म्हणाल अप्रतिमच आहे. एकदम कुरकुरीत आणि मस्त असा हा अगदी कमी खर्चामध्ये घरीच आपण हा चिवडा करून घेऊ शकता. बघू शकता आवाज तर तुम्ही ऐकलाच किती कुरकुरीत झालेला आहे. हा चिवडा मी तुम्हाला आता तोडून सुद्धा दाखवते. अजिबात तेलकट होत नाही आणि मस्त असा छान कुरकुरीत हा चिवडा होत असतो. तुम्ही देखील नक्कीच करून बघा. आणि हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघत आलातच, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. ही व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब करा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.